चटपटीत आज मी बनवते स्ट्रीट स्टाईल आलू टिक्की चाट। तर आलू टिक्की चाट बनवण्यासाठी इथे आपण घेतलेले आहेत उकडून घेतलेले बटाटे आता आपण किसून घेऊया। किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चाट मसाला, आमचूर पावडर, धना जिरा पावडर घालायची आहे आणि नंतर इथे कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर इथे तांदळाचं पीठ 1 ते 2 चमचे घालायचं आहे आणि हे सर्व आपण आता मळून घेऊया। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही पोह्यांचाही वापर करू शकता। तर आता आपण याच्या टिक्क्या बनवून घेऊया। तर अशा पद्धतीने इथे सर्व टिक्क्या आता बनवून घेऊया। तर टिक्क्या सर्व बनवून झालेल्या आहेत। आता शालू फ्राय करायच्या आहेत। थोड्याशा तेलावरती आपण आता दोन्हीही बाजूनी छान भाजून घ्यायच्या आहेत खरपूस होईपर्यंत। तर अशा पद्धतीने इथे सर्व आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत। आता आपण रगडा बनवूया। तर इथे पिवळे वाटाणे असतात ते मी शिजवून घेतलेले आहे, त्यासोबत बटाटाही शिजवून घेतलेला आहे। आता आपण रगडा बनवायला सुरुवात करू। जिरे मोहरी घालायची आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट छान परतून घ्यायची आहे। नंतर इथे आपण लाल मिरची पावडर, हळद, थोडीशी गरम मसाला आणि इथे थोडासा चाट मसाला घातलेला आहे। शिजवून घेतलेले पिवळे वाटाणे घालायचे आहेत, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि नंतर इथे आपण जो शिजवून घेतलेला बटाटा आहे तो कुस्करून घालायचा आहे। हे सर्व मिक्स करून घेऊया। नंतर इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे। अर्धा 1 मिनिट हा रगडा छान शिजू द्यायचा आहे। रगडा इथे तयार झालेला आहे। आता आपण सर्व करून घेऊया। पहिल्यांदा इथे रगडा घालायचा आहे, नंतर याच्यावरती टिक्की ठेवायची आहे आणि आवडीप्रमाणे आता आपण इथे गार्निशिंग करायचं आहे। कांदा, टोमॅटो, नंतर इथे पुदिन्याची चटणी घालायची आहे आणि गोड दही घालायचं आहे। नंतर इथे आपण चिंच खजुराची चटणी घालायची आहे आणि बारीक शेव घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तयार आहे आपला मस्त चटपटीत आलू टिक्की चाट।